नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. मी थोडासा भावनिक झालोय आणि कारण एकदम साधं आहे. आपल्या सगळ्यांचा लाडका अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय नाही सर्वच प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधनं निवृत्ती जाहीर केलेली आहे. कमाल बॅट्समन, कमाल क्रिकेटर आणि कमाल माणूस. कारण एका अर्थाने तो अत्यंत मितभाषी होता. कप्तान म्हणूनही तो कधी कुठल्या खेळाडूवरती रागवला नाही, उगाच त्याला धाक दाखवला नाही. नेहमी त्यांनी खेळाडूला सपोर्ट केला, विश्वासात घेतलं, उत्तम संवाद साधला आणि कॅप्टन म्हणून योग्य कामगिरी केली. आणि त्याच्याहीपेक्षा बॅट्समन म्हणून अजिंक्य रहाणे हा संपूर्णपणे वेगळा होता. सचिन तेंडुलकरच्या मते तो एक टच प्लेअर होता. टच प्लेअर अशा अर्थाने की दातोट खाऊन त्यांनी कधी फटकेबाजी केली नाही. टायमिंग साधत त्यांनी जे काही बॅटिंगमध्ये करामत करून दाखवायची ती त्यांनी करामत करून दाखवलेली आहे. त्याचबरोबर तो अगोदर मार्शल आर्ट सारखा सुद्धा खेळ मनापासून खेळायचा. ब्लॅक बेल्ट आहे त्याच्याकडे आणि त्यामुळे त्याचे गुणधर्मसुद्धा त्याच्या क्रिकेटर म्हणून कारकिर्दीमध्ये दिसलेत. डेल स्टेनचा बॉल बरगडीमध्ये जोरात आदळून सुद्धा त्यांनी बॉल कुठं लागला हे सुद्धा दाखवलं नव्हतं. डर्बनच्या त्या कसोटी सामन्यामध्ये आउटस्टँडिंग बॅटिंग त्यांनी केलेली होती. या गोष्टी मी विसरू शकत नाही. अजिंक्य रहाणेच्या बॅटिंगची अजून एक कमाल, जिथे इतर बॅट्समन थोडेसे गडबडायचे, विकेट थोडंसं जादू दाखवत असायचं आणि त्याचबरोबर परिस्थिती भारतीय संघाची जरा विचित्र असायची, त्यावेळेला हा पट्ट्या खंबीरपणे बॅटिंग करताना मला बघायला मिळालेला आहे. त्याचबरोबर एक सिरीज कधी आपण विसरू शकत नाही, ते म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्याची सिरीज. कारण पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारताचा 36 ऑल आऊट झालेला होता. विराट कोहली पर्सनल रिझनमुळे भारतात परत आलेला होता. पुढच्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा धुव्वा उडणार असं सगळ्यांना वाटत असताना मेलबर्न कसोटीमध्ये अजिंक्य रहाणेंनी नुसती अप्रतिम कॅप्टनशिप केली नाही, तर अशी आउटस्टँडिंग बॅटिंग केली, असं शतक केलं की संघाचं मोराल उंचावलं गेलं. आणि त्याच्यानंतर भारतीय संघाने करामत करून दाखवली. प्रचंड मोठ्या दणकट ऑस्ट्रेलियन संघाला ऑस्ट्रेलियात जाऊन पराभूत करण्याची करामत, सिरीजमध्ये पराभूत करण्याची करामत त्यांनी करून दाखवलेली आहे, ज्याचं श्रेय अजिंक्य रहाणेला दिलंच पाहिजे. बॅट्समन म्हणून दिलं पाहिजे, कॅप्टन म्हणून दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर मुंबई क्रिकेटची त्यांनी केलेली सेवा ही सुद्धा विसरता येणार नाही. जवळचा मित्र आहे, मितभाषी आहे आणि म्हणून मी म्हणेन शेतकऱ्यांवरती प्रेम करणार आहे. म्हणून मी म्हणेन अजिंक्य वेल प्लेड मित्रा. आणि हे मी खात्रीने सांगतो, त्याची सेकंड इनिंग सुद्धा तेवढीच सुंदर राहणार आहे. वेल प्लेड अजिंक्य रहाणे.